नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, मतदान हा आपला लोकशाहीतील अत्यंत मौलिक व मूलभूत अधिकार आहे। 15 जानेवारीला राज्यातील महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे। अर्थातच यापूर्वी देखील आपण सर्वांनी नगरसेवक पदासाठी मतदान केलेले आहे, परंतु आता राज्यामध्ये या निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल झालेला आहे। आगामी महानगरपालिका निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे। सजग नागरिक मंच ही एक सामाजिक संस्था असून सामाजिक उत्तरदायित्व पूर्णत्वाच्या भावनेने दृष्टिकोनातून आम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील मतदारांसमोर ठेवत आहोत। बहुस्तरीय प्रभाग पद्धत म्हणजे काय, तर आता आपल्याला 4 नगरसेवक पदासाठी मतदान करायचे आहे। जेव्हा आपण मतदान केंद्रावर जाऊ तेव्हा आपल्याला 4 जागांसाठी, जसे की अ जागा, ब जागा, क जागा व ड जागा, अशा पद्धतीने मतदान करायचे आहे। तर आपण जेव्हा मतदान केंद्रावर जाऊ तेव्हा आपल्या समोर 2 किंवा 4 ईव्हीएम मशीन असतील, कारण जर उमेदवारांची संख्या कमी असेल तर 2 ईव्हीएम मशीन वरती 4ही प्रभागाचं मतदान आपल्याला करता येईल, किंवा जर उमेदवारांची संख्या जास्त असेल तर 2च्या ऐवजी 4 ईव्हीएम मशीन असू शकतात। आता आपल्याला ते ओळखता यावं की अ प्रभाग, ब प्रभाग, क प्रभाग, ड प्रभाग, यासाठी एक मूलभूत बदल असा केलेला आहे की तुम्हाला प्रत्येक प्रभागासाठी एक वेगळ्या रंगाची मतपत्रिका त्या ईव्हीएम मशीनवर असेल। म्हणजे अ प्रभागासाठी पांढरा रंग, ब प्रभागासाठी गुलाबी रंग, क प्रभागासाठी पिवळा रंग आणि ड प्रभागासाठी निळा रंग। तर आपल्यास एक जागा एक मतदान अशा पद्धतीने मतदान करायचे आहे। म्हणजे अ मध्ये जो आपल्या समोर जी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल त्यातील एका उमेदवाराला आपल्याला मतदान करायचे आहे। आपण मतदान केल्यानंतर त्या ठिकाणचा लाल रंगाचा दिवा लागेल। अशाच पद्धतीने आपल्याला ब, क आणि ड या ठिकाणी मतदान करायचे आहे। हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक ठिकाणी एका उमेदवाराला मत देणं हे मॅन्डेटरी आहे। आपण असं करू शकणार नाही की अ ला दिलं, ब ला दिलं, क ला द्यायचंच नाही किंवा ड ला द्यायचं नाही। तर 4ही ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी हे मतदान करायचं आहे। जेव्हा तुम्ही ड ठिकाणचं बटन दाबताल तेव्हा बजर वाजेल आणि आपली मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली हे तुम्हाला समजेल। मतदान हा अत्यंत मूलभूत अधिकार असल्याने तो डोळसपणे करावा अशी आपल्याला आग्रही विनंती आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मतदान करताना ही गोष्ट देखील लक्षात ठेवा की जर तुम्हाला अ, ब, क, ड या ठिकाणी आपल्याला योग्य उमेदवार वाटत नसेल तर निश्चितपणे नोटाचं बटन दाबा, कारण कुठल्याही प्रकारे अपात्र व्यक्तीला मतदान करणं म्हणजे आपल्या मूलभूत अधिकाराचं ते आपण पातळीकरण करतोय असं होऊ शकतं। त्यामुळे योग्य उमेदवाराला मतदान करा। जर योग्य उमेदवार वाटत नसेल तर निश्चितपणे नोटाला मतदान करा, परंतु मतदान हे अत्यंत डोळसपणे करा, कारण आपण एकदा मतदान केले तर ते 5 वर्ष आपल्यासाठी महत्वाचं असतं। आपण एक केलेली चूक आपल्याला ती 5 वर्ष भोगावी लागेल। म्हणून मतदान करताना अतिशय डोळसपणे करा। आणि अजून एक आग्रही विनंती आहे की मतदान विकू नका। जर तुम्ही मतदान विकले तर ते तुम्हाला 5 वर्ष येणारा उमेदवार हा आपल्याला जे मतदान करण्यासाठी पैसे देतो ते तुमच्याच करातून महानगरपालिकेच्या विविध कामातून वसूल करत असतो। त्यामुळं एक छोट्या रकमेसाठी पूर्ण शहराच्या विकासाला बाधा येईल असं कृत्य आपल्याकडून अपेक्षित नाही। धन्यवाद।